नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी थांबायला तयार नाही आहे. शेतकऱ्यांना आता खूप सहन केलं. गेली 3 महिने झालं तुमचे आश्वासन ऐकून ऐकून शेतकरी कंटाळलेला होता आणि आता शेतकऱ्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे आणि आता डायरेक्ट कोर्टातच जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते कोर्टात गेलेलेच आहेत. कारण अकोला तालुक्यातील भरपूर शेतकऱ्यांनी आता सरकारविरोधात धाव ठोकलेली आहे की सरकारनं आम्हाला याला फसवलेलं आहे, कर्जमाफी दिलेली नाही आहे. हा मुद्दा झाला 2024चा. परंतु कोर्टात गेलेले जे शेतकरी आहेत ते प्रतीक्षेत असलेले शेतकरी 2017चे आहेत आणि 6.5 लाख शेतकरी असे होते की ते प्रतीक्षेत होते की आम्हाला कर्जमाफी कधी मिळेल. परंतु खूप दिवस झाले त्यांनी वाट पाहून शेवटी आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कोर्टात जाऊन आम्हाला कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठी त्यांनी धाव घेतलेली आहे. शेतकरी मित्रांनो, 2017 साली पहिल्यांदा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आली, त्यावेळेस कर्जमुक्ती योजनेमध्ये भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. परंतु 6.5 लाख असे शेतकरी राहिले की त्यांची कर्जमाफी झालेली नाही. परंतु परत सरकार 2019ला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार आलं आणि त्यावेळेस त्यांनी महात्मा फुले ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना केली. परंतु त्याही योजनेमध्ये त्यांना त्यांचा समावेश झाला नसल्यामुळं आश्वासन BJPच्या सरकारने दिलेलं होतं, एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर परत 2022मध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी परत आश्वासन दिलं की आम्ही 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. परंतु 2022 गेले, 23 गेले, 24 गेले, 25 गेले, नवीन सरकार आलं तरी पण 6.5 लाख शेतकरी आजही प्रतीक्षेत होते, आजही आहेत आणि आता त्यांचा जो बांध आहे, जो म्हणजे सहनशीलता आहे त्यांची संपून गेली आणि अखेर आता शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली आहे की आम्हाला सरकारनं फसवलेलं आहे, कर्जमाफी केलेली नाही आहे, आश्वासन देऊनही त्यांनी कर्जमाफी केलेली नाही आहे. अशा भरपूर अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे की आम्हाला न्याय द्या आणि आता सरकारच्या विरोधातच शेतकऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळं कुठंतरी शेतकरी आता जागा व्हायला तयार झाला आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी तयार झाला आहे म्हणायला हरकत नाही आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केस करूनच जर कर्जमाफी मिळत असेल तर या गोष्टी अशक्य आहेत. परंतु मित्रांनो, कुठंतरी सुरुवात झाली आहे याची. कारण या अगोदर 2 ते 3 शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती कर्जमाफीसाठी. अहमदनगर तालुक्यातील काही शेतकरी होते. अशा शेतकऱ्यांनी धाव घेतल्यानंतर त्यांना कर्जमाफी मिळाली होती आणि त्याच्याचंच एक पाऊल म्हणून की काय, आता 247 शेतकऱ्यांनी अकोला तालुक्यातील अशा शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीसाठी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि आम्हाला कर्जमाफी द्या. त्यामुळं आता या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण आता कसं आहे, जे सरकारनं आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन दिलेल्याची प्रत घेऊन ते आता कोर्टामध्ये गेलेत, याचा अर्थ पुरावा घेऊन गेलेत. त्यामुळं आता 100% जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये उत्तर देण्याची सरकारला नोटीस आता कोर्ट पाठवेल की त्याचं उत्तर द्या तुम्ही काय झालं. त्यामुळं आता कुठंतरी ही शेतकरी कुठंतरी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे की कर्जमाफीबाबत आपल्याला फसवलं गेलेलं आहे आणि आपली काय कर्जमाफी सध्या होत नाही आहे हे स्पष्ट दिसत असताना अखेर शेतकऱ्यांनी आता कोर्टामध्ये धाव घेऊन सरकारविरोधातच कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आता सरकारनं कुठंतरी जागं व्हावं. बस झालं, भरपूर झालं फसवाफसवी. आपण या अगोदरही 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही. आता 2024-25च्या इलेक्शनमध्येही तुम्ही आश्वासन दिले की कर्जमाफीचं, तेही अजून पूर्ण केलेलं नाही. त्यामुळं आता तुम्ही हे झालेलं जितकं झालं, परंतु आता कुठंतरी थांबणं तुम्ही गरजेचं आहे. कारण आता निवडणुका तोंडावर आहेत. त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांनी जर कोर्टात आज थोड्या शेतकऱ्यांनी जर कोर्टात धाव घेतली आहे, त्यांना जरी कर्जमाफी मिळाली तर इतर शेतकरीही बसणार नाहीत. इतर शेतकरीही कोर्टात जातील. तुम्ही जे आश्वासन दिलेलं होतं कर्जमाफी करण्याचं, त्याचं आश्वासन तो जाहीरनामा घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि आपल्या कर्जमाफीसाठी मागणी करू शकतात आणि ते यशस्वी होऊ शकतात. परंतु एवढा गोंधळ सरकारला जर थांबवायचाच असेल तर शासनाने कुठला तरी ठाम निर्णय घेणे गरजेचं आहे. कारण माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी परवाच्या ज्या मीटिंगमध्ये बोलताना सांगितलं की कुठंतरी थोडी कर्जमाफी करण्याची चुणूक लागलेली होती.
आणि त्याची सुरुवात आता कुठंतरी शेतकऱ्यांनीच केलेली आहे, की कोर्टामध्ये जाऊनच आपल्याला कर्जमाफी मिळेल आणि यासाठी ते आता कोर्टात गेलेत. त्यामुळे आता सरकारला कुठेतरी त्यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागेल. आता सरकारला विलाज नाही. कारण आता फसवाफसवी भरपूर झाली. आता याच्या विरोधात काही का होईना निर्णय घ्यावा लागेल. याच्यासाठी सरकार आता कुठेतरी कटिबद्ध होऊन निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकार निश्चितप्रमाणे आता पावलं उचलायला सुरुवात करेल. या 6.5 लाख प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची तर कर्जमाफी करावीच लागेल. परंतु 2024 आता कालच्या हंगामामध्ये जे आपण निवडणुकीच्या पिरियडमध्ये जो आश्वासन दिलं आहे, ते सुद्धा आश्वासन तुम्हाला आता पूर्ण करावं लागेल. कारण आता शेतकरी थांबायला तयार नाही, शेतकरी थांबणार नाही. आता शेतकऱ्याने पाऊल उचललं आहे. आता शेतकरी जर थांबला तर कर्जमाफी होणार नाही, ह्याला स्पष्ट आहे. त्यामुळं आता एक शेतकऱ्यांनी जर असा निर्णय घेत गेला तर 100% आपल्याला कर्जमाफी मिळाल्याशिवाय भाग नाही आणि सरकारला ती द्यावीच लागेल आणि तो सरकार निर्णय घेणारच, यात वाद नाही आहे. कारण 247 शेतकऱ्यांनी जर आज सरकारविरोधात दावा ठोकलेला असला तर जो जितके थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा दावा ठोकू शकतात आणि कर्जमाफी मिळवू शकतात. शेतकरी मित्रांनो, काल परवा दिवशीचा आपण व्हिडिओ बनवला होता की कर्जमाफीची कुठंतरी चुणूक लागू लागली आहे निवडणुकीच्या अगोदर आणि त्याचीच पावलं आता थोडी पडू लागलेले आहेत आणि लवकरच शासन याबाबत मोठा आणि ठाम निर्णय घेऊ शकतं आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू शकते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा.